सुरुवात करायची आपल्याला ब्रेक नंतर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे सेक्शन 49 त्यामधला आपल्याला पुढचा सेक्शन बघायचा आहे 49 10 हा जो आहे तो कॅश ट्रान्सफर संबंधित आहे तो पहिले आपण पाहणार आहोत. एक मी सुरुवात करेन 30 सेकंदामध्ये. कंटिन्यू करायचं आहे आपल्याला सेक्शन 49-10 ब्रेक नंतर. तर सुरुवात करूया आपण. आता हे जे दोन सेक्शन आपण पुढे बघणार आहोत 49-10 आणि 49-11 हे अशा करता आहे की बघा इथे आता ही कॅश आहे ती कॅश ही टॅक्सपेअरच्या डॅशबोर्डला क्लिक केलं समोरच कळतं कॅश किती आहे. आता इथे 4,790 CGST दिसतंय तुम्हाला बघा 4,000 मी थोडं मोठं करतो तुम्हाला दिसा म्हणून. कॅश लेजरमध्ये इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये अमाऊंट जमा आहे 4,710 आणि 4,710. आता बघा ही जी अमाऊंट आहे ही कुठल्या हेडला जमा आहे तुम्ही सांगू शकता का? मी तुम्हाला जसं सांगितलं मगाशी की टॅक्स इंटरेस्ट त्यानंतर लेट फीज पेनल्टी अदर चार्जेस हे वेगवेगळे असतात. ज्यावेळेस मी ॲक्च्युअलमध्ये जाऊन ते लेजर काढीन त्यावेळेस मला कळेल कुठल्या हेडला ती अमाऊंट आहे. बघा मी काय म्हणतोय लक्षात घ्या. ज्यावेळेस मी इकडे येईन मला कळलं एवढं कॅश आहे एवढं तर कळलं. आता मी लेजर जेव्हा काढतो कॅश लेजर काढतो इथे बघा खाली इलेक्ट्रॉनिक कॅशर दिलाय त्याच्या खाली बघा फाईल GST PMT 09 हा ट्रान्सफर फॉर्म आहे. खाली पण दुसरा ट्रान्सफर फॉर्म आहे. आता कॅश लेजरला कॅश आहे तर ती कॅश आहे ती बघा कॅश कुठल्या हेडला आहे. जेव्हा इथे काढतो हा बॅलन्स दिसतो मला हा बॅलन्स आहे. ही 15-11 ते 15-11 दिलं मला फक्त बॅलन्स बघायचा आहे. आता इथे बॅलन्स जो आहे इथे अमाऊंट डेबिटेड काय नाही आहे इथे अमाऊंट बॅलन्स पहिले इथे काय दिसतं डेट ऑफ डिपॉझिट रिसिप्ट रिपोर्टिंग डेट रेफरन्स नंबर टॅक्स पिरियड इफ ॲप्लिकेबल डिस्क्रिप्शन पुढे शेवटी मला जी अमाऊंट आलेलं मी क्लिक करीन तसं क्लिक केल्यावरती मग कळतं की टॅक्स हे मी PDF मध्ये किंवा एक्सेलला केलं तर मला हे सगळे कॉलम त्यामध्ये येतात. माझी अमाऊंट आहे टॅक्सला मला भरायचं आहे इंटरेस्ट मला भरायची आहे लेट फीज
तर ती टॅक्सची अमाऊंट तिथे टॅक्स मधली अमाऊंट जी आहे ती उपयोगी होत नाही इंटरेस्ट किंवा पेनल्टीजला. आता कॅश तिथे आहे ना, मग इथे काय करता येईल? हे 2 सेक्शन जे आहेत जे आता आपण बघत आहोत, जे आपण आता सुरू केलेले आहेत 49K आणि 4911, हे कशा करताय की जो व्यक्ती आहे, जो व्यक्ती GST मध्ये रजिस्टर आहे त्याच्या अकाउंटला कॅश आहे, ती कॅश त्याला परत घेण्याचा, रिफंड घेण्याचा त्याचा इनहेरंट अधिकार आहे. आणि मग ती अमाऊंट तो डिपॉझिट जर का त्याला विड्रॉ करायचा असेल तर हे बँकेतली अमाऊंट ATM मधने काढण्या एवढं सोपं नसतं. ऍप्लिकेशन करा, डिपार्टमेंटकडे ऍप्लिकेशन जाईल, मग ते मंजूर करतील, मग ती अमाऊंट येईल, त्याला काही दिवस लागतात. मग सोपं काय करता येईल तर ऑनलाईन आहे. मग तुम्ही ऑनलाईन प्रोसिजर द्या. पण टॅक्सपेअरकडनं ही मागणी करण्यात आली की आम्हाला तुम्ही ऑनलाईन प्रोसिजर द्या की आमची तिथे जमा असलेली कॅश GST पोर्टलला सरकारकडे जमा असलेली कॅश जर टॅक्समध्ये जमा आहे तर ती आम्ही रिफंड घेऊ शकतो. त्याऐवजी आम्हाला जर गरज असेल ती अमाऊंट आम्हाला टॅक्समधनं इंटरेस्टमध्ये, पेनल्टीमध्ये, फीजमध्ये इथे कुठे ती भरणा करायची असेल तर तो भरणा त्या हेडलाच करावा लागतो. ज्या प्रकारे मागितलं जातं त्याच प्रकारे दिलं जातं. त्यामुळे त्याच प्रकारे ते डिपॉझिट जमा करावं लागतं. पण चुकीच्या हेडला जमा झाली तर मग ती ट्रान्सफर करण्यासाठी तशी तरतूद जी आहे ही करण्यात आलेली आहे या सेक्शन 49, 10 आणि 11 मध्ये. इथे काय करण्यात आलं बघा, रजिस्टर्ड पर्सन मे ट्रान्सफर कॅश ट्रान्सफर करणं, ECL मधील रक्कम डिस्टिंक्ट पर्सनच्या ECL मध्ये ट्रान्सफर करण्याची तरतूद. आता हे कसं होईल, का होईल बघा इकडे. यामध्ये रजिस्टर्ड पर्सन ऑन द कॉमन पोर्टल एनी अदर अमाऊंट अवेलेबल इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर अंडर धिस ऍक्ट टू द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर फॉर. आता इथे एक आहे IGST, CGST, स्टेट ड्युटी से जे काय और एक ट्रान्सफर होईल एकाच नंबरच्या. इथे काय होईल, इथे मी फक्त एवढंच करू शकतो, टॅक्सची अमाऊंट इंटरेस्टला किंवा पेनल्टीला घेऊ शकतो. एवढंच नाहीये तर इकडे दुसरा जो त्यांनी 2 फॉर्म दिलेत जेव्हा मी काढला, हा एक फॉर्म आहे तो सेम GSTN ला विदिन द सेम GSTN ट्रान्सफर होईल. आणि इथे काय होईल, एका GSTN होऊन दुसऱ्या GSTN ला पण ट्रान्सफर होईल. मग त्याची तरतूद जी आहे इकडे सिलेक्ट करा. इथे माझ्याकडे जे अकाउंट आहे आता त्याकडे असं अकाउंट नाहीये त्यामुळे तिथे मिळणार नाही मला. पण ज्यांच्याकडे अशा प्रकारे एकाहून जास्त अकाउंट असतील त्यांना हे फार सोपं झालं. बँक आहेत, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, त्यांच्या एकाहून जास्त स्टेटमध्ये शाखा असतात आणि त्यांच्याकडे जर का त्यांची कॅश अननेसेसरी कुठे जमा असेल आणि ती त्यांना एका पॅनवरून दुसऱ्या, म्हणजे एका GST एकाच पॅन नंबर आहे पण एका GSTN वरून दुसऱ्या सेम पॅन असलेल्या दुसऱ्या GSTN ला ट्रान्सफर करायची असेल तर ते ट्रान्सफर करू शकतात. कॅश सरकारची असेट नाहीये, कॅश ही जमा केलेली आहे टॅक्सपेअरनी आणि ज्यावेळेस तो लायबिलिटीच्या अगेन्स्ट ती वापरेल तेव्हा ती सरकारची होईल. त्यामुळे कॅश तो रिफंड घेऊ शकतो, कॅश तो ट्रान्सफर करू शकतो. अशी प्रोसिजर या सेक्शन मध्ये पहिली तरतूद करण्यात आलेली आहे. याप्रमाणे पुढे इंटिग्रेटेड टॅक्स म्हणजे जे टॅक्सचे प्रकार आहेत ते काय करता येईल, कुठेही ट्रान्सफर करता येईल आता. आणि पण याच्यावरती एक त्यांनी एक रिस्ट्रिक्शन टाकलंय, रूल आपण बघू डिटेलमध्ये. तर इथे काय म्हटलंय की ट्रान्सफर ज्यांना ट्रान्सफर करायची आहे त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरमध्ये कुठलीही अनपेड लायबिलिटी नसावी. ज्या रजिस्टर्ड पर्सनला ही कॅश ट्रान्सफर करायची आहे त्याच्या इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरमध्ये कुठलीही अनपेड लायबिलिटी नसावी. जर ती असेल तर ट्रान्सफर अलाउ केलं जाणार नाही. नो सर ट्रान्सफर अंडर क्लॉज बी. बी ही डिस्टिंक्ट पर्सनसाठी आहे. ब्रांच ट्रान्सफर करायची आहे, नाही ट्रान्सफर करता येणार जर लायबिलिटी असेल तर. मराठीमध्ये बघूया आपण आता. एका रजिस्टर पर्सननी काय करायचंय, त्यांना हा फॉर्म दिलाय, प्रोसिजर फॉर्म थ्रू होते, नियम पुढे येईल. ECL मधील रक्कम डिस्टिंक्ट पर्सनच्या ECL मध्ये ट्रान्सफर करण्याची तरतूद. काय करेल, कर, व्याज, दंड, फी किंवा इतर कोणतीही रक्कम जी आहे ती ट्रान्सफर करू शकतो. मी तुम्हाला दाखवणार पण आहे पोर्टलला कशा प्रकारे ते होईल, पुढे दाखवणार पण आहे. तर हे एका कर प्रकारातून दुसऱ्या कर प्रकारात ट्रान्सफर करायचं. हे CGST, AGST कुठे ट्रान्सफर करू शकतो, प्लस त्याचा टॅक्स, इंटरेस्ट यामध्ये पण ट्रान्सफर करू शकतो. आणि प्रोव्हिजो काय सांगतो, डिस्टिंक्ट पर्सनला पण ट्रान्सफर करता येतं. हेड ऑफिस टू ब्रांच
किंवा ब्रँच टू हेड ऑफिस कसंही ट्रान्सफर करता येतं. आणि प्रोव्हिजन सांगतो की काही तिकडे अनपेड लायबिलिटी म्हणजे थकीत तिथे काही देणं असेल तर मग डिस्टिंक्ट पर्सनकडे ट्रान्सफर होणार नाही. जे मी आत्ता वाचलं तेच मराठीमध्ये लिहिलं आहे, ते मी आता स्पष्ट केलेलं आहे. सारांश काय की 4910 इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, आत्ता आपण जे बघत आहोत ते कॅश लेजर कशा प्रकारे वर्क करतं त्या संबंधित तरतूद आहेत त्या आपण आता समजून घेत आहोत. आणि PMT 9 द्वारे कॅश ट्रान्सफर करता येते आणि थकीत लायबिलिटी असेल तर डिस्टिंक्ट पर्सनकडे ट्रान्सफर करता येणार नाही. अशा प्रकारे ते एक मर्यादा टाकलेली आहे या सेक्शन 4910च्या प्रोव्हिजोमध्ये. 4911 मध्ये मग पुढे मी रूल घेईन, त्याचा रूल जो आहे 87 मध्येच आहे त्याचा पुढचा सब रूल 13, त्यामध्ये हे येईल कशा वगैरे प्रोसिजर करायची. आता 4911 मध्ये काय सांगितलंय की ज्या वेळेस ती अमाऊंट ट्रान्सफर केली जाईल, एनी अमाऊंट ट्रान्सफर केली जाईल इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मधून अंडर दिस ऍक्ट, द सेम शॅल बी डीम टू बी डिपॉझिटेड इन द सेड लेजर ॲज प्रोव्हाइडेड इन. जसं ती डिपॉझिट केली जाते त्यावेळेस रक्कम जेव्हा ट्रान्सफर होते PMT 9 वापरून तेव्हा तेवढी रक्कम त्या लेजरमध्ये डिपॉझिट झालेली आहे असेच मानले जाईल. ट्रान्सफर केली, नवीन जमा झालेली रक्कम ही डिपॉझिट आहे असंच मानलं जाईल. 87-13 मध्ये आपण आता आलेलो आहोत. ऍक्च्युअली प्रोसिजर कशी करायची आहे आता तुम्हाला मी इथे काढून दाखवलं. ते त्यांनी नवीन फॉर्म बनवला PMT 9 आणि त्यामध्ये हे केलं. Registered person may on the common portal transfer any amount of tax, interest, penalty, fee, any other amount available in electronic cash ledger under the act to the electronic cash ledger form. म्हणजे इकडे IGST, CGST, HGST, UTGST कुठेही ती अमाऊंट ट्रान्सफर करता येईल. हा जो 87-13 आहे हा काय करतो बघा, जो नोंदणीकृत व्यक्ती आहे, रजिस्टर्ड पर्सन आहे, तो तिकडे PMT 09 हा फॉर्म भरेल आणि त्या फॉर्म मध्ये त्याला त्याच्या कॅश लेजर मधली जी उपलब्ध अमाऊंट आहे, अवेलेबल अमाऊंट आहे, त्याच्यामध्ये कर, व्याज, दंड, फी किंवा इतर कोणतीही रक्कम जी आहे त्याच व्यक्तीच्या ECL मधील दुसऱ्या प्रकारात IGST, CGST, HGST किंवा UTGST किंवा सेक्स मध्ये ट्रान्सफर करू शकतो. कशी होते तुम्हाला मी दाखवतो बघा. ऍक्च्युअली प्रोसिजर तुम्हाला मी दाखवणार आहे, मला एक्झॅक्टली आयडिया येईल कशा प्रकारे करायचं. कॅश लेजरला जसे ते क्लिक करीन मी, जसं मी क्लिक करतो कॅश लेजरला, खाली मला ऑप्शन दिसतात. इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरच्या खाली बघा पहिला ऑप्शन जो आहे, थोडं मोठं करू बघा, झूम केलंय मी. आता इथे इलेक्ट्रॉनिक वरती फाईल GST PMT 09 हे दिसतंय आणि इथे मला कॅश लेजर बॅलन्स 4790 तुम्हाला खूप छोटं दिसत असेल. अजून मी झूम करू बघा, आता दिसतंय पुरेसं मी झूम केलेलं असं मला वाटतंय. शक्य तेवढं झूम केलंय मी. आता एकूण टोटल किती आहे 9580, 4790 आहे सेंट्रल टॅक्स, 4790 आहे स्टेट टॅक्स. बघा आता काय करायचं, इकडे खाली ऍड रेकॉर्ड मध्ये मी आलो. इथे कशामध्ये अमाऊंट आहे, मी IGST घेतला, IGST मध्ये अमाऊंटच नाही. ते मी CGST घेतलं, अमाऊंट आहे ते दिसेल मला. लक्षात घ्या CGST IGST मध्ये अमाऊंट नाहीये, पुढे दाखवणार नाही. जर मी CGST घेतो पुढे अमाऊंट दिसते 4790, ही मला ट्रान्सफर करायची आहे. HGST मध्ये करू शकतो, ट्रान्सफर करायची आहे CGST मध्येच मला हवी आहे. ही अमाऊंट कुठे आहे, CGST मध्ये आहे. ती कुठे आहे, HGST मध्ये करायची आहे. बघा टॅक्स ऍक्टिव्ह झालं. मी इकडे CGST घेतलं तर ती अमाऊंट CGSTच्या टॅक्स मध्ये आहे, मी तुम्हाला दाखवलं अगोदर. त्यामुळे तिथे लॉक आहे, कारण टॅक्स मध्येच आहे ना. मग तुम्ही टॅक्स मध्ये कशा घ्यायला जाल, काही त्याचं तिथे म्हणजे युजलेस होईल, ते अर्थहीन होईल, काय अर्थच राहणार नाही. मी इकडे ज्यावेळेस HGST घेईन टॅक्स मधनं मला टॅक्स ट्रान्सफर करायचा आहे, CGST मधनं HGST मधनं, किंवा मला ट्रान्सफर करायचं आहे IGST मध्ये ट्रान्सफर करू शकतो. जर मी यातली 1000 IGST भरायला ट्रान्सफर करायची आहे करू शकतो, किंवा मला CGST मध्येच लेट फीज भरायची आहे, अमाऊंट नाहीये माझ्याकडे, इंटरेस्ट भरायचा अमाऊंट नाहीये, मी ट्रान्सफर करू शकतो. 4750 टॅक्स भरण्याकरता आहे, पण इंटरेस्ट भरण्याची वेळ आली तर अमाऊंट नाहीये, इंटरेस्ट आहे समजा 350, मला लेट फीस करता हवेत तिकडे 100 रुपये,
4,790 जमा आहेत, त्यातले 300. आता हे मी जेव्हा सेव्ह करीन इथे खाली अमाऊंट ट्रान्सफर होईल. म्हणजे कुठल्याही हेडची अमाऊंट कुठेही ट्रान्सफर होईल. खाली बघा दिसतं इकडे मेजर हेड, CGST, IGST, SGST, UTGST हे आहेत मेजर हेड. मायनर हेड म्हणजे टॅक्स, इंटरेस्ट, लेट फीज, पेनल्टी, अदर हे आहेत. कुठल्या हेडला पाहिजे ते मी व्ह्यू इंटरेस्ट पेनल्टीमध्ये अमाऊंट घेतो आहे, मायनर हेडमध्ये घेतो आहे. 450चा ब्रेकअप जो आहे तो मला व्ह्यूमध्ये दिसलेला आहे. प्रोसीड टू फाईल, जसं प्रोसीड टू फाईल केलं जाईल त्याला OTP जाईल. OTP टाकल्यानंतर एक्झॅक्टली हे सगळं ट्रान्सफर होईल. जर तुम्हाला ही प्रोसिजर कळली असेल तर यस रिप्लाय करा. निलेश सर, विशाल सर, शुभम सर, ट्रान्सफर कसं करायचं तुम्हाला फॉर्म PMT09 कळलं असेल तर यस रिप्लाय करा. एवढं शक्य आहे तेवढं मी दाखवलंय. आपण फाईल नाही करू शकत हे. इथे 9,580 कॅश बॅलन्स अवेलेबल आहे आणि तो जो अवेलेबल असलेला बॅलन्स आहे तो ट्रान्सफर करण्यासाठी जे फॉर्म आहेत ते PMT09 विदिन सेम GST आहे आणि PMT09 ट्रान्सफर दुसऱ्या GST नंबरला करायचा आहे. या दोन्हीसाठी इकडे काय केलं त्यांनी हा फॉर्म दिलाय आणि जर फाईल केलं तर फाईल केलेले फॉर्म बघण्याकरता पण इकडे त्यांनी आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. तर या प्रकारे कॅश लेजरचं हँडलिंग कशा प्रकारे करायचं, कॅश लेजर तिथे कशा प्रकारे राखलं जातं, मेंटेन केलं जातं हे समजण्याकरता संबंधित सेक्शन आणि रूल आपण पाहत आहोत. आता 87 रूल मधला आपण हा 13 बघितला. 14 रूल हे सांगतो की ट्रान्सफर ऑफ कॅश बॅलन्स टू डिस्टिंक्ट पर्सन, यासाठी रूल दिलेला आहे. हा 14 सब रूल आहेत. पहिले आपण 12 घेतले होते ब्रेक पूर्वी, आता हे ब्रेक नंतर आपण सब रूल 87, 13 आणि 14 बघतोय जो कॅश ट्रान्सफर संबंधित तरतूद आपल्याला सांगत आहे. रजिस्टर्ड पर्सन मे ऑन द कॉमन पोर्टल ट्रान्सफर एनी अमाउंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फी और एनी अदर अमाउंट अवेलेबल इन द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर अंडर द ऍक्ट टू द ECL फॉर सेंट्रल टॅक्स और इंटिग्रेटेड टॅक्स ऑफ अ डिस्टिंक्ट पर्सन ॲज स्पेसिफाईड. एकच वाक्य आहे मोठं, एवढं एकाच वाक्यामध्ये एवढं सांगितलंय. तर ह्याचा अर्थ काय, ट्रान्सफर होईल अमाऊंट तर आपल्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये उपलब्ध असलेली रक्कम, कर, व्याज, दंड, फी किंवा इतर कोणती रक्कम दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर होईल. पुढे मी एवढं वाचलं होतं. ऑफ अ डिस्टिंक्ट पर्सन ॲज स्पेसिफाईड इन 25(4) मध्ये डिस्टिंक्ट पर्सनचा उल्लेख येतो, 25(5) मध्ये पण येतो. ते काय केलंय, वेगळा GST नंबर आहे त्याला तुम्ही डिस्टिंक्ट पर्सन म्हणता. म्हणजे आपल्या एका कॅश लेजरमधनं जी उपलब्ध असलेली रक्कम आहे ती त्याच पॅन होल्डर असलेल्या दुसरा त्याचा रजिस्ट्रेशन नंबर असेल त्या स्टेटमध्ये असेल किंवा वेगळ्या राज्यामध्ये असेल, त्याच पॅन असलेल्या वेगळ्या राज्यातील GSTच्या ECL मध्ये ट्रान्सफर करू शकतो, ट्रान्सफर करता येईल त्याला. तर या प्रकारे उदाहरण दिलंय. महाराष्ट्र GSTN आहे, त्याला ट्रान्सफर करायचं आहे गुजरात GSTNला. ती CGST IGST रक्कम जी कुठली असेल ती रक्कम तो PMT09 ने ट्रान्सफर करू शकतो. फक्त प्रोव्हिजो मध्ये एकच त्यांनी इथे रिस्ट्रिक्शन टाकलंय, ते असं आहे, जर त्या रजिस्टर व्यक्तीची कुठली इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरमध्ये थकबाकी असेल, अनपेड लायबिलिटी असेल तर त्याला ट्रान्सफर करता येणार नाही, मग त्याला पोर्टल अलाउ करणार नाही. या प्रकारे जर सगळं ऑलवेल आहे, ट्रान्सफर करा एका नंबरमध्ये कॅश लेजरमधली अमाऊंट त्याच नंबरच्या एका मेजर हेडमधनं दुसऱ्या मेजर हेडला किंवा मेजर हेडमधनं मायनर हेडला कुठल्या ठिकाणी ती ट्रान्सफर करण्याची आवश्यकता आहे तिकडे ट्रान्सफर करा. आता हे मेजर हेड मायनर हेड तुम्हाला समजून घ्यायचे आहे. तर याच प्रकारे 87(13) आणि 87(14) सेम GST आहे. टॅक्स हेड बदलणे, हेड मायनर हेड बदला, मेजर हेड बदला, त्यानंतर सेम जे दुसऱ्या GSTला पण कुठल्याही मेजर हेडला कुठल्याही मायनर हेडला हे ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. तुम्हाला एवढं कळलं असेल. आता जे मेजर हेड आणि मायनर हेड काय आहेत हे कळावं म्हणून एक खाली एक तुम्हाला स्क्रीनशॉट दिलेला आहे. आता तुम्हाला काही याच्यामधलं अस्पष्ट राहू नये, सगळं स्पष्टता यावी म्हणून मी हे खाली मांडलेलं आहे की मेजर हेड कशाला म्हणतात, तर जे पेमेंट गव्हर्नमेंटला जातं ते
जे मेन हेड आहेत गव्हर्नमेंटचे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे कुठले कुठले आहेत, CGST, IGST, सेस, आणि स्टेट गव्हर्नमेंटचा कुठला आहे, SGST. हे ह्याला म्हणतात मेजर हेड. मेजर हेड जे सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा स्टेट गव्हर्नमेंटला पेमेंट जातं ते जे हेड आहेत ते हेड आहेत मेजर हेड. आणि ते कुठल्या स्वरूपात जातं, तर स्वरूप काय, पेमेंट गव्हर्नमेंटला करतोय ते टॅक्स म्हणून करतोय, इंटरेस्ट म्हणून करतोय, पेनल्टी म्हणून करतोय, फी म्हणून करतोय, आदर म्हणून करतोय. चलन भरत असताना या सगळ्याची दक्षता घ्यावी लागते, काळजीपूर्वक चलन भरावं लागतं. यातनं चुका होऊ शकतात. अशा चुका टॅक्सपेअरकडनं झाल्यानंतर त्यांना ती कॅश रिफंड घ्यावी लागत होती. डिपार्टमेंटचंही काम वाढत होतं, वेळ जात होता, टॅक्सपेअरचंही काम वाढत होतं, वेळ जात होता. यातनं त्यांनी GST पोर्टलनी आणि गव्हर्नमेंटने काय केलं की नवीन सेक्शन बनवला, नवीन रूल बनवला आणि हे काम सोपं केलेलं आहे की ट्रान्सफर करा तुम्ही अमाऊंट एका मेजर हेडमध्ये दुसऱ्या मेजर हेडला किंवा एका मेजर हेडच्या दुसऱ्या मायनर हेडला. अशा प्रकारे ट्रान्सफर करून स्वतःचीच कॅश स्वतःसाठी वापरण्याकरता एक सुविधा पोर्टलद्वारे टॅक्सपेअर करता उपलब्ध करण्यासाठी हे 2 सेक्शन आणि 2 रूल. जसा काळ पुढे गेला त्यानुसार मागणी आली, काहीतरी कल्पना सुचली, त्यानुसार ते बनवलं गेलंय आणि यातनं एक सुविधा निर्माण झालेली आहे. मेजर हेड मायनर हेड जी आहे याच्यामधनं खाली त्याचा अर्थ अजून मी स्पष्ट केलेला आहे. मी जरी सगळं सांगत असलो तरी नंतर तुम्ही कधी रिवाइज करायला गेलात तर तुम्हाला हे सगळं समजावं सोप्या पद्धतीने अशा प्रकारे इथे मी मांडलेलं आहे. एका रक्कम चुकीच्या हेडमध्ये भरल्यास GST पेएबल असल्यावरही ऑफसेट होत नाही, कारण की ज्या ठिकाणी लायबिलिटी आहे, ज्या मेजर हेडला लायबिलिटी आहे, ज्या मायनर हेडला लायबिलिटी आहे, त्याच मेजर हेडच्या साठी कॅश भरताना सेम मेजर हेडमध्ये किंवा मायनर हेडमध्ये अमाऊंट असावी लागते. आणि तशी चुकीची अमाऊंट भरली गेली तर हे मेजर हेड आणि मायनर हेड मॅच होण्यासाठी काय करायला लागतं, हे ट्रान्सफर करून ती योग्य प्रकारे उपलब्ध करता येते, उपलब्ध करून घेता येते आणि मग ती अमाऊंट लायबिलिटी भरण्याकरता वापरली जाते. IGST मध्ये पेनल्टीमध्ये पैसा आहे पण CGST टॅक्समध्ये पेएबल आहे, तर लायबिलिटी ॲडजस्ट होत नाही. मग ती योग्य लायबिलिटी योग्य कॅशच्या हेडला किंवा मायनर हेडला असली पाहिजे, त्याप्रमाणे ती ॲडजस्ट करण्याकरता या फॉर्मचा उपयोग होतो. तुम्हाला एवढं कळलं असेल, यस रिप्लाय करा म्हणजे आपण पुढच्या मुद्द्यावर जाऊ शकतो. कॅशचा आपला विषय संपलेला आहे. ओके, निलेश सर म्हणतात आम्ही एकदा केलं होतं, बरोबर आहे. तर प्रोसिजर दिलेली आहे. हे ऑफिसरला करायला लागू नये, ऑफिसरचा वेळ जाऊ नये, हे टॅक्सपेअरला स्वतःच्या एंडला काम करता यावं याच करता ही सुविधा दिलेली आहे. डिपार्टमेंटचं पण बर्डन कमी होईल आणि टॅक्सपेअरला आपण स्वतःच्या ऑफिसमध्ये बसून किंवा टॅक्सपेअरचा जो प्रतिनिधी असेल त्याला त्याच्याच लॉग इनला टॅक्सपेअरच्या करता यावं म्हणून हे सोपं केलेलं आहे. सगळा सिस्टम जर कम्प्युटराइज होतोय तर आपण त्याचा IT स्ट्रक्चरला जेवढा वापर करता येईल तेवढा जर केला तर यातनं कामही फास्ट होईल, ॲक्युरसी पण येईल आणि जेवढं मानवी हस्तक्षेप कमी होईल तेवढं काम फास्ट होईल आणि ॲक्युरसी येईल, या उद्देशातनं हे केलेलं आहे. आता पुढचा आपला मुद्दा आहे, पुढचा आपला टॉपिक आहे, सब टॉपिक आहे, तो आहे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर कशा प्रकारे वर्क होतं हे समजण्याचा पुढचा आपला विषय आहे. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरची कार्यपद्धती आणि त्याचं महत्त्व. आता त्याच्यामध्ये 2 सेक्शन याला येतात पहिल्यांदा, ते 49.2 आणि 49.4. समजायला सोपं पडावं म्हणून मी 49.1 आणि 49.3 जे कॅश संबंधामधले होते ते घेतले आणि त्यानंतर कॅश ट्रान्सफर संबंधामधले जे होते ते घेतले, जेणेकरून कॅशचा विषय संपला. आता आपण आलेलो आहोत ते क्रेडिटला. त्यामुळे आपण असे 1, 2, 3, 4 अशा प्रकारचे आपण सेक्शन घेत नाही. आपण आपल्याला समजायला सोपं जाईल अशा प्रकारे आपण आपली मांडणी किंवा प्रेझेंटेशन करत आहोत. त्यानुसार काय आलं इकडे आता 49.2 या सेक्शनला आपण आता आलेलो आहोत आणि त्यामध्ये जी अमाऊंट लायबिलिटी म्हणून भरायची असते GST 3B मध्ये जी भरायला येते त्याला म्हटलं जातं सेल्फ असेस. लायबिलिटी आहे ती सेल्फ असेस्ड आहे. ITC द इनपुट इज गिव्हन ॲज सेल्फ असेस इन द रिटर्न ऑफ अ रजिस्टर्ड पर्सन. आता हा जो सेल्फ असेस प्रकार आहे हा काय आहे थोडं लक्षात घ्या. थोडं मी तुम्हाला सांगतो जास्त वेळ न घेता. सेल्फ असेसमेंट
सेक्शन 49 सांगतो एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल सेल्फ असेस द टॅक्सेस पेबल अंडर दिस ऍक्ट अँड फर्निश रिटर्न फॉर ईच टॅक्स पिरियड ॲज स्पेसिफाईड अंडर सेक्शन 3 3B भरताना लायबिलिटी काय असते, सेल्फ असेस लायबिलिटी काही काढली जाते. मग त्याच सेक्शन 49चा हवाला घेऊन आपण इथे बोलू शकतो की सेल्फ असेसचा अर्थ काय की टॅक्सपेअरने स्वतः डिटरमाइन करायचं आहे, स्वतः कॅल्क्युलेट करायचं आहे. जीएसटी कायद्याच्या तरतुदीनुसार, नियमानुसार आणि प्रोसिजरनुसार टॅक्सपेअरला काम करायचं आहे. मग तिथे काय केलं जाईल, इनपुट टॅक्स क्रेडिट ॲज सेल्फ असेस. ITC पण सेल्फ असेस आहे. रिटर्न म्हणजे जेशा 3B शॅल बी क्रेडिटेड इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. ITC काय होईल, ॲज सेल्फ असेस इन रिटर्न ऑफ रजिस्टर्ड पर्सन इन अकॉर्डन्स विथ. आता सेक्शन 41 आपण बघितलेलं आहे. सेक्शन 41 आपण बघितलेलं आहे. म्हणजे जर सप्लायरनी टॅक्स भरला नाही तर म्हणजे जो ITC आलाय तो सप्लायरनी जमा करणं अपेक्षित आहे. जर त्यांनी नाही भरला तर नंतर सरकार टॅक्सपेअरकडनं वसूल करेल की तुम्ही ITC क्लेम केलाय, तो काय केलाय, तुमच्या सप्लायरनी भरला नाही तर तुम्ही द्यावा. म्हणजे इथे फॉलोअप ठेवायचा आहे प्रत्येक टॅक्सपेअरनी की आपण जो ITC घेतो तो आपल्या सप्लायरनी सरकारकडे जमा केला आहे, जेशा 3B भरलेला आहे, तर याची शहानिशा त्याला करावी लागते. त्यामुळे तो परत इथे आठवण करून दिला आहे. अकॉर्डन्स विथ सेक्शन 41 ITC सेल्फ असेस इन द रिटर्न ऑपरेशन पर्सन म्हणजे नोंदणीकृत व्यक्तीने रिटर्नमध्ये स्वतःच्या ITC ची नोंद केली आहे, ती रक्कम त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये जमा केली जाते. जो GST 3B मध्ये तो क्लेम घेईल. ऑफकोर्स तिकडे सगळं आपण बघितलं सेक्शन 16 मध्ये अटी शर्तीनुसार ITC मिळतो. त्या सगळ्या अटी शर्तीचं पालन करावंच लागतं. प्लस तिकडे त्यांनी आणखीन सरकारने स्वतःला सेक्युअर करण्याकरता सेक्शन 41 पण बनवलं आहे आणि त्यानुसार ITCच्या तरतुदीनुसार आणि त्या नियमानुसार तरतुदी रूल्स प्रोव्हिजन्स नुसार या सेक्शन 16 बघितलं आपण, 17 बघितलं, 18 बघितलं, यातनं क्रेडिट येतं. ते क्रेडिट इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये जमा होईल आणि रूल 86 नुसार इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मेंटेन केला जाईल. आता आपल्याला पुढे रूल 86 बघायचा आहे जो संबंधित आहे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर विषयी. सेल्फ असेसमेंट आहे आणि इलेक्ट्रॉनिक ITC काय होईल, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये जमा होईल. हे सगळं आपण 3B मध्ये करतोच, सगळं बघतोच. पण आता त्याच्या मागचा बॅकग्राऊंड जे आहे ते आपण अधिक सखोलपणे अभ्यासत आहोत. जो व्यक्ती जेशा 3B भरेल त्यामध्ये ITC घोषित करेल आणि ती रक्कम काय होईल, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जमा होईल. आता त्याचा वापर कसा होईल, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरचा वापर कसा होईल, की ज्या वेळेस तुम्हाला सेक्शन 49 1 आणि 3 सांगितला त्यावेळेस तुम्हाला म्हटलं थोडा फरक लक्षात घ्या. तो फरक तुम्हाला आता इथे कळेल की अमाऊंट जी उपलब्ध आहे इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला मे बी यूज फॉर मेकिंग फक्त पेमेंट टॉवर्ड्स टॅक्सेस वापरता येते. इंटरेस्ट, लेट फीज, इतर कुठली फीज आहे, चार्जेस आहेत ते भरण्याकरता कॅशच लागते. ITC जो येतो तो एकतर टॅक्समध्ये येईल किंवा सेसमध्ये येईल. तर इथे काय होईल, एनी अमाऊंट any payment towards output tax under this act or under IGST act in such manner and subject to such condition and restrictions within such time as may be prescribed. रूल आहे त्याचा बघायचा पुढे आपल्याला. आता बघा इकडे की इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मधली जी अमाऊंट आलेली आहे त्याचा वापर कसा होईल, उपलब्ध असलेली रक्कम जी आहे ITC ची ती आउटपुट टॅक्ससाठी मग IGST मध्ये कशा प्रकारे जाईल ते पुढे बघण्याकरता आपल्याला पुढचा पण एक रूल बघायचा आहे, सेक्शन बघायचं आहे. उपलब्ध असेल वापर कसा येईल पुढे रूलमध्ये येईल. अटी आणि मर्यादा रूलमध्ये आपल्याला स्पष्ट होतील. इथे फक्त एवढंच कळतंय मुख्य तरतुदीमध्ये जी अमाऊंट उपलब्ध आहे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये ती टॅक्समध्ये आहे, ती पेमेंट टुवर्ड्स आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हटलंय फक्त, इंटरेस्ट, फीज, इतर काही उल्लेख नाही आहे इकडे जो कॅशच्या सेक्शनमध्ये होता. आणि कॅशसाठीच, मग कॅश त्यासाठीच असते की तुम्ही इंटरेस्ट जो आहे, लेट फीज जी आहे ही कॅशमध्ये भरा आणि लायबिलिटी जी आहे ही टॅक्समध्ये आहे. मग ITC पण जो आहे तो टॅक्समध्ये आहे, तो टॅक्समधनं टॅक्स भरला जाईल. इथे काय क्रेडिट लेजर हे काय ITC वॉलेट आहे. वापर आउटपुट टॅक्स पेमेंट
इंटरेस्ट पेनल्टी फीज साठी वापरता येत नाही. इथे कोट केलेलं आहे, सारांशमध्ये हे दिलेलं आहे, मुद्दा स्पष्ट केलेला आहे. कॅश लेजर भरलेला पैसा, टॅक्सपेअर कडून भरलेला पैसा PMT 06 टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी फी साठी वापरता येतो. आणि क्रेडिट लेजर मध्ये जो 3B मध्ये क्लेम केलेला आहे फक्त आउटपुट टॅक्स साठी वापरता येतो. फरक लक्षात आणून दिलेला आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये. कॅश वापरता येते टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी फी आणि इतर कुठलाही हेड खाली घेऊन त्या कारणाकरता, पण क्रेडिट वापरता येतं फक्त आउटपुट टॅक्स भरण्याकरता. काय होतं, माझ्याकडनं पण मी सगळ्या गोष्टी त्यात येतील हे बघतो आणि मग एखादा पॉईंट राहत नाही, कारण की मी सगळं आता काय केलंय नोट्समध्ये टाकलेलं आहे. आता आपण बघतोय रूल 86 इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. पूर्वी काय व्हायचं, मी फक्त इंग्लिश टेक्स्ट घ्यायचो आणि मग मराठीमध्ये मी सगळं एक्सप्लेन करून सांगायचो आणि नंतर मला कळायचं अरे छोटा मुद्दा राहून गेला. आता कुठलेही छोटे मुद्दे राहू नये याकरता मी नोट्समध्ये सगळं समाविष्ट होईल अशा प्रकारे मी इथे विचार करून त्या नोटमध्ये सगळं टाकत असतो, बनवत असतो. मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. आता यामध्ये सब रूल 1 हा कशा करताय, आता याच्यामध्ये हे दिले डायरेक्ट मी मराठी पोर्शनला येतो, मराठी भागामध्ये येतो. ज्या व्यक्तीने ITC मिळवण्याचा अधिकार आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी GST कॉमन पोर्टलवरती म्हणजे इथे हा जो फॉर्म दिलेला आहे तो काय केला जातो, तिथे मेंटेन केला जातो, तिथे तो ठेवला जातो. जो व्यक्ती इलिजिबल आहे, इलिजिबल फॉर कशा करताय ITC करता आहे या कायद्यानुसार, तर काय केलं जाईल, तो क्लेम करेल ITC, तो काय केला जाईल तिथे त्याला फॉर्म GST PMT 02 मध्ये ते मेंटेन केला जाईल. त्रिबित काय होईल, ITC क्लेम होईल आणि तो जमा होईल. क्रेडिट म्हणजे काय होईल, जमा होईल इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मध्ये. आता ही पद्धत प्रोसेस थोडी लक्षात द्या कशा प्रकारे होते, मला मी थोडं प्रॅक्टिकली दाखवू शकतो. आता आजची तारीख आहे 15/11 ऑक्टोबरचा. रिटर्न जो आहे तो GSR 3B भरायचा आहे. GSR 1 फाईल झालेला आहे. आता ह्याची जी प्रक्रिया होईल GSTR 3B ची ती कशा प्रकारे होईल हे लक्षात घ्या. आता लायबिलिटी डिक्लेअर केलेली आहे GSR 1 मध्ये. याचा जो ITC आलेला आहे तो ITC 2B मध्ये आलेला आहे. या 2Bतला ITC ऑटो पॉप्युलेट होईल GSTR 3B मध्ये. GSTR 1 मधली लायबिलिटी पण ऑटो पॉप्युलेट होईल GSTR 3B मध्ये. मी जेव्हा 3B काढीन त्यावेळेस मला पहिलेच एक मेसेज दिसतो. इथे मेसेज मला काय सांगतो लक्षात घ्या की सिस्टम जनरेटेड समरी फॉर GSTR 3B. तर यातून तुम्हाला काय दिसतं बघा की 3.1 मध्ये लायबिलिटी दिसणार आहे. इथेच 2B मधला काय येणार आहे, इथे रिव्हर्स चार्ज मधला ऑप्शन दिसतो इकडे तो येईल आणि 2B मध्ये इथे ITC पण येईल. हे सगळं ऑटो पॉप्युलेट लायबिलिटी GSR 1 मधना आणि ITC जो आहे 3.1 मध्ये RCM ची लायबिलिटी पण येते आणि मग ती लायबिलिटी जो आहे त्याचा ITC कॅच व्हॅल्यूवरती मिळतो. तर मग ते पुढे 1, 3, 4, 5 ITC मध्ये जे क्लेम आहेत त्या हेडमध्ये त्याप्रमाणे ते दिसेल. तुम्हाला मी दाखवतो काढून. हे दाखवतं याचा उद्देश हा आहे की ऑटो पॉप्युलेट हे सगळं होतं. फॉर्म भरले गेले GSR 1 किंवा 1A 2B आणि त्यातनं काय आलेलं आहे की ऑटोमॅटिक अमाऊंट तिथे 3B मध्ये आलेले आहेत. हे मी क्लोज करतो आणि तुम्हाला 1 by 1 दाखवतो. इकडे 3.1 मध्ये आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईज हे आलेलं आहे GSR 1 मधना. ही अमाऊंट युअर अमाऊंट 45,46,823.54 ही दाखवत आहे. इथे अमाऊंट लायबिलिटी जास्त असेल तर मी टाकू शकतो. ही अमाऊंट एडिट करता येते अशा प्रकारची आहे. खाली
इथे 625 हे रजिस्टर व्यक्ती आहे, पोर्टर आहे, त्यांनी डिटेल सर्व्हिस दिली, त्यांनी GSR 1 भरला आणि लायबिलिटी रिसिपेंटवर आहे, RCM मध्ये आहे, म्हणजे इनवर्ट सप्लाय घेतला आहे आणि त्या पोर्टरनी काय केलं, त्याचे इनवॉइस अपलोड केले GSR 1 मध्ये. पण पोर्टर हा टॅक्स जमा करत नसतो, टॅक्स जमा करायचा आहे ज्यांनी सर्व्हिस घेतली त्याला, म्हणजे इनवर्ट सप्लाय म्हणजे परचेस केलंय म्हणजे रिव्हर्स चार्ज आहे, म्हणून ती अमाऊंट इथे येते. ही लायबिलिटी इथे आलेली आहे. मी अगोदर पण हे दाखवलं असेल, पण आता परत दाखवतोय, पण तुम्हाला जास्त स्पष्टतेने कळेल की या प्रकारे इकडे लायबिलिटी येते. आपला विषय आहे ITCचा, मी त्या मुद्द्यावरती येतो. आता हे झालं, इथे आलेलं आहे लायबिलिटी. मग मी खाली जाईन, आपला मुद्दा आहे ITCचा. इथे ITC मध्ये तुम्हाला दिसेल तर RCM मध्ये ती अमाऊंट येईल, इनवर्ट सप्लाय किती रिव्हर्स चार्जमध्ये ती अमाऊंट येईल इकडे, जी कॅशमध्ये भरणं गरजेचं आहे. त्यानंतर ऑल अदर ITC हा टूबीतनं आलेला ITC आहे, ही टूबीतनं आलेली अमाऊंट आहे. या प्रकारे ऑल अदर ITC येईल. रिव्हर्स चार्जमधली लायबिलिटी त्याचा ITC आणि फॉरवर्ड चार्जमधला जो सप्लायरनी इनवॉइस अपलोड केलेत त्याच्यामधनं आलेला ITC. त्यानंतर पुढे रिव्हर्सलमध्ये हे बघावं लागेल की रिव्हर्सल काय त्या नियमानुसार सेक्शन तरतुदीनुसार का आहे का, तो टॅक्स पेअरला टाकायचा आहे. आता ही जी अमाऊंट आहे, जर का मी तिथे कन्फर्म करतो आणि मग पुढे जातो, तर बघा थोडं मी हे करण्यापूर्वी मला एक दाखवतो की इथे बघा जेवढी टेबल आहेत याच्या पुढे कॉलम नाही आहे, टेबल नाही. किती 4, 5, 5.1 आहे. मी अगोदरच्या महिन्याचा काढतो, थोडा आपल्याला समजून घ्यायचा. पेमेंट ऑफ टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू, पेमेंट ऑफ टॅक्स ठेवून तुम्हाला मी अगोदरच्या महिन्याचा पण दाखवतो, मग मी या महिन्यामध्ये परत येतो, तुम्हाला कळावं म्हणून मी हे करतोय, स्पष्टता यावी म्हणून दाखवतोय. अगोदरचा कुठल्याही महिन्याचा ज्याचा रिटर्न भरून गेलेला आहे, ते फाईल झाला आहे, तिकडे तुम्हाला फाईल झाल्यानंतर तिथे तुम्हाला दिसेल की पेमेंट ऑफ टॅक्स 6.1 येतं. हे जे पेमेंट ऑफ 6.1 आलेलं आहे याच्यामध्ये वरती जो भाग आहे कॅश लेजर बॅलन्स, पेमेंट ऑफ टॅक्स, बाजूला इकडे क्रेडिट लेजर, त्याच्या ठिकाणी तुम्हाला किती अमाऊंट आहे अमाऊंट दिसते. खाली अशा प्रकारे हे भरलं गेलं हे दिसतं. हेच मी परत तुम्हाला पुढच्या महिन्याला आत्ता कार्डमध्ये दाखवतो, त्यात तुम्हाला कळेल आणि मला सांगता येईल. फक्त मला इकडे एवढं सांगायचं होतं की रिटर्न भरल्यानंतर पेमेंट ऑफ टॅक्स येतो, त्याच्या पूर्वी रिटर्न ज्यावेळेस अनपेड लायबिलिटी आहे तिकडे आणि ITC पण जमा आहे त्यावेळेस पेमेंट ऑफ टॅक्स येत नाही. 3B फाईल झाल्यानंतर त्यामध्ये 6.1 पेमेंट ऑफ टॅक्स येईल. पॉईंट टू बी नोटेड. आता मी करंट मंथ याचा GSR 3B भरायचा आहे ते तुम्हाला दाखवतोय. आता महिना चालू आहे नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचा रिटर्न भरण्याची डेट आहे 20 नोव्हेंबर. याचा 11 तारखेपर्यंत GSR 1 भरला गेला आहे. ओके, आता मी ज्यावेळेस GSTR 3B मध्ये जातो आणि जबाबदारी आहे रिटर्न भरताना की लायबिलिटी सेल प्रोसेस आहे त्यामुळे ती प्रॉपरली असली पाहिजे, ती तिथे भरली गेली पाहिजे. प्लस खाली ITC जो आहे तो ITC पण इकडे आलेला आहे ऑटो पॉप्युलेट होऊन. त्यातलं रिव्हर्सल करण्याची जबाबदारी ही टॅक्स पेअरची आहे, कारण की सगळी पद्धत ही सेल पासेस आहे, त्यामुळे स्वतःहून ती ITC तिथे रिव्हर्सल करण्याजोगा असेल तर तो कमी करायचा आहे. ही सगळी प्रोसिजर केल्यानंतर मग पुढे कन्फर्म द्यायचं आहे आणि कन्फर्म दिल्यानंतर मग पुढे मी हा जे काय केलं ते मी सेव्ह करणार. सेव्ह केल्यानंतर पुढे मग हे बघा प्रोसीड टू पेमेंट आहे, हे ॲक्टिव्ह होतं. थोडं रिफ्रेश व्हायला लागतं. रिफ्रेश झाल्याने इथे रिफ्रेश बटन आहे, त्याला रिफ्रेश करावं लागतं. हे रिफ्रेश केलं तर मग खाली इथे बघा दिसतं सेव्ह रिक्वेस्ट रिसिव्ड, मग सिस्टम जनरेटेड समरी, मग खाली आल्यानंतर मग पुढे प्रोसीड टू पेमेंटला जावं लागतं. आता ज्या वेळेस प्रोसीड टू पेमेंटला जातो, आता आपला विषय आलेला आहे पेमेंट ऑफ टॅक्स क्लेम ITCचा कसा होतो. तर इथे बघा दिसतं कॅश लेजर बॅलन्स 0 आहे. पुढे मी जेव्हा येतो बघा, आता आपला मुद्दा आहे तो लक्षात घ्या. इथे मला दिसतं क्रेडिट लेजर बॅलन्स इन्क्लुडिंग करंट मंथ्स क्रेडिट. इथे काय दिसतंय बघा, इथे क्रेडिट जे आहे ते इंटिग्रेटेड टॅक्समध्ये 5 रुपये, त्यानंतर सेंट्रल टॅक्समध्ये 181,350, सॉरी
थोडा मी आकडा चुकलो, 181,370. तर हा जो आकडा आहे 181,370 हे फक्त करंट मंथचं क्रेडिट आहे का? बघा, माझा प्रश्न असा आहे की जे क्रेडिट दाखवलं जातं 181,370 हे क्रेडिट बॅलन्स, क्रेडिट लेजर बॅलन्स इन्क्लुडिंग करंट मंथ्स क्रेडिट, यामध्ये अगोदरचा बॅलन्स, यामध्ये अगोदर जमा जो बॅलन्स होता क्रेडिट लेजरला तो, प्लस आत्ता जो टू बीतना ऑटो पॉप्युलेट झालेला बॅलन्स होता, त्यानंतर रिव्हर्सल नोंदवलं गेलं असेल तर असेल, रिव्हर्सल असेल तर टॅक्सपेयर नोंदवेल, आणि मग जो फायनल ITC आहे तो, म्हणजे इन्क्लुडिंग करंट मंथचा अर्थ काय होतो की क्रेडिट लेजरचा बॅलन्स जो क्लोजिंग बॅलन्स मागच्या महिन्यामध्ये क्रेडिट लेजरला रिफ्लेक्ट झालेला होता, प्लस आत्ताचं जे या कालावधीमधलं ऑक्टोबर महिन्यामधलं जे क्रेडिट क्लेम करणं बाकी आहे ते मिळून बॅलन्स किती आहे तो दिसतोय. थोडा गुंतागुंतीचा मुद्दा होता, कळला असेल तर यस रिप्लाय करा. विशाल सर, शुभम सर, निलेश सर, कळलं असेल तर यस रिप्लाय करा. जर कळलं नसेल तरी सांगा, मी परत सांगू शकतो. विशाल सर, मला कळलं नसेल मला सांगा, मी परत सांगू शकतो. आता ही जी अमाऊंट आहे ही वापरली जाणार आहे लायबिलिटी पे करण्याकरता, लक्षात घ्या. ही अमाऊंट ही अगोदरच्या महिन्याचा क्लोजिंग बॅलन्स इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मधला आणि करंट मंथचा उपलब्ध असलेला बॅलन्स मिळून जी अमाऊंट आहे ही वापरली जाणार आहे लायबिलिटी पे करण्यासाठी, आणि मग तेच खाली दाखवलंय, तेच खाली दाखवलंय. आता ज्या वेळेस आपण खाली येतो त्यावेळेस पेमेंट ऑफ टॅक्स मध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर IGST मध्ये लायबिलिटी आहे का? उत्तर आहे नो. नेट टॅक्स पेबल, नेट टॅक्स पेबल किती आहे ते दिसतं आहे खाली. तर IGST मध्ये झिरो बॅलन्स दिसतोय, तिकडे IGST मधला बॅलन्स जो तो झिरो दिसतो आहे. आणि सेंट्रल टॅक्स मध्ये रिव्हर्स चार्ज मध्ये इथे 16 रुपये आहेत, स्टेट मध्ये 16 आहेत, सेंट्रल टॅक्स मध्ये पण 16 आहेत. सेंट्रल मध्ये 16 दिसत आहेत, स्टेट मध्ये पण 16 रुपये दिसत आहेत. आणि अदर दॅन रिव्हर्स चार्ज म्हणजे फॉरवर्ड चार्ज मधली जी लायबिलिटी आहे ती 1,15,000 1,15,000 दाखवते आहे. इथे अवेलेबल बॅलन्स म्हणजे इथे 1,15,000 मी काही केलेलं नाही, इथे हे ऑटोमॅटिक आलेलं आहे, सगळं हे ऑटोमॅटिक आलेलं आहे. आणि उरलेला बॅलन्स किती राहील, कारण की 1,15,288 ही काय लायबिलिटी आहे आणि 1,81 काय हा ITC टोटल होऊ शकतो करंट मंथचा ITC प्रिव्हियस मंथच्या बॅलन्समध्ये ॲड झाल्यानंतर. मग त्यानुसार त्या अमाऊंटमधला लायबिलिटी पुरेशी भरली जाईल एवढा बॅलन्स उपलब्ध आहे. आणि मग उरला बॅलन्स 66,087 रुपये हा काय होईल, बॅलन्स इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जमा राहील. कळलंय? एवढं कळलंय? बघा, ही लायबिलिटी GSR 1 मधला आली ती इथे ऑटो पॉप्युलेट झाली, प्लस 3B मध्ये रिव्हर्सलची जी लायबिलिटी आहे, रिव्हर्स चार्जची जी लायबिलिटी आहे ती 16 रुपये इथे रेकॉर्ड झाली. म्हणजे RCM ची लायबिलिटी प्लस फॉरवर्ड चार्जची लायबिलिटी उपलब्ध असलेला ITC जर पुरेसा लायबिलिटी भरण्याजोगा असेल आणि तरीही जर तिथे क्रेडिट उरत असेल तर ते अवेलेबल बॅलन्समध्ये अमाऊंट दिसते. 1,15,283 प्लस 66,087 केले तर तुम्हाला 1,81,370 अमाऊंट येऊ शकते. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. तर या प्रकारे ही अमाऊंट येईल. आणि मग पुढे आता ही जी अमाऊंट भरायची आहे
म्हणजे इथे क्रेडिट बॅलन्स पुरेसा आहे, पण RCM मधला टॅक्स हा कॅशमध्येच भरायला लागतो 1600 रुपये. त्यामुळे इथे काय होईल, इथे ॲडिशनल कॅश रिक्वायर्ड मध्ये 16 रुपये भरावे लागतील अशा प्रकारे सांगितलं जाईल. आणि जर इथे कॅशमध्ये 1600 रुपये भरलेले असतील तर ते वापरता येतील, पण ते नाहीये, कॅश लेजरला बॅलन्सच नाहीये. वरती तुम्ही बघाल तर कॅश लेजरला बॅलन्स उपलब्ध नाही, कॅश लेजरला बॅलन्स नाही. त्यामुळे 16 रुपये, 1 रुपया जरी असेल तरी पण ती अमाऊंट कॅशमध्येच भरावी लागते. क्रेडिट पुरेसा उपलब्ध आहे, कॅश पुरेसं उपलब्ध नाही. त्यामुळे खाली जे मांडलं गेलंय त्यामध्ये लायबिलिटी किती आहे, RCM ची लायबिलिटी किती आहे, फॉरवर्ड चार्जची लायबिलिटी किती आहे हे खाली मांडलंय. आणि त्यातनं ITC किती वापरल्यानंतर किती अमाऊंट उरते ते पण दाखवलंय. आणि किती कॅश रिक्वायर्ड आहे, किती कॅश रिक्वायर्ड आहे हे पुढे दाखवलं आहे. आता ही प्रोसिजर पूर्ण केल्याशिवाय, म्हणजे कॅश प्रॉपर भरल्याशिवाय रिटर्न सबमिट होऊ शकत नाही, रिटर्न फाईल होऊ शकत नाही. क्लिअर आहे तुम्हाला? तुम्ही माझ्याबरोबर असल्यास यस करा. मी महत्वाचा मुद्दा तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय, स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला कळलं असेल तर यस करा, म्हणजे आपला क्रेडिट कशा प्रकारे जमा होतं हा मुद्दा स्पष्ट झाला असं मला कळेल. शुभम सर, विशाल सर, निलेश सर, रिप्लाय करा फास्ट. आपण शेवटाकडे चाललोय या मुद्द्याच्या आजच्या क्लासच्या. अधिक वेळ न घालवता पटकन रिप्लाय करा यस. तर या प्रकारे रिटर्न भरला जातो. रिटर्न भरताना GST-1 जर भरला गेला असेल तर ती अमाऊंट लायबिलिटीमध्ये येते. टू बी जनरेट झाल्यानंतर ती अमाऊंट 3B मध्ये येते. इथे फक्त काय करायला लागतं, प्रोसीड टू फाईल करावं लागतं. पण त्याकरता तिथे आता जर पुरेशी अमाऊंट उपलब्ध नाहीये तर इथे मग मेक पेमेंट पोस्ट क्रेडिट लेजर ह्याला मग क्लिक करायला लागतं. मग हे जेव्हा क्लिक करू तेव्हा इथे बघा, आय hereby confirm and accept on following points. Any record of IMS dashboard where no action taken. आता IMS डॅशबोर्डला लेजर येतात तर तिथे रेकॉर्ड येतात, तर त्या रेकॉर्ड मधली अमाऊंट जी आहे ही इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जाणार आहे. जे टोपीतनं आलेले इनवॉइसेस आहेत ते जर का माझे इनवॉइसेस नसतील ॲज अ टॅक्सपेअर, जर का मी त्याच्यावरती तिथे प्रोसेस करणं गरजेचं आहे की माझा इनवॉइस आपला आहे रिजेक्ट का ॲक्सेप्ट. जर तिकडे ते ॲक्सेप्ट रिजेक्ट करावं लागतं तर त्याचं इथे त्यांनी कन्फर्मेशन घेतलेलं आहे की तुम्ही तिकडे जर घेतलेलं आहे तर त्यानुसार तुम्ही काय करा, ते ॲक्सेप्ट करा. जर तुम्ही तिकडे IMS डॅशबोर्डला टॅक्सपेअरनी काही ॲक्सेप्टन्स दिला नसेल तर सगळं ॲक्सेप्ट केलं आहे असं मानलं जाईल. अशा प्रकारे हे सांगितलं गेलं आहे. त्यामुळे ते ॲग्री करून घेतात की तुम्ही जे रेकॉर्ड IMSला आलेत, म्हणजे जो ITC तुम्ही घेताय तो सप्लाय तुम्ही घेतलाय असं इथे टॅक्सपेअर मान्य करतो तर हे ॲग्री करतो. त्यानंतर यू वॉन्ट टू सफिशियंट, हे काय म्हटलं बघा, यू डू नॉट हॅव सफिशियंट बॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, यू वॉन्ट टू क्रिएट चलन. जर इथे पुरेसा बॅलन्स असता तर माझं क्रेडिट क्लेम ॲक्सेप्ट केला असता आणि माझे क्रेडिट सेटअप केली असती लायबिलिटीशी. पण पुरेशी कॅश नसल्या कारणाने मला इकडे चलन बनवण्यासाठी पुढे डायरेक्ट केले जाते. चलन बनवण्याकरता तुम्हाला विचारलं जाते, यू डू नॉट हॅव सफिशियंट बॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, डू यू वॉन्ट टू क्रिएट चलन. मी नो म्हटलं तर इथे ही प्रोसिजर थांबेल. हेच म्हटलं तरी पण इकडे चलन त्यांनी पुढे काढण्याची प्रोसेस जी आहे ती चालू करतील. थांबली इकडे, मी इकडे चालू. मी क्रिएट चलन अगोदरच केलं असतं तरी चाललं असतं, ते करणं आवश्यक आहे. जर नाही केलं तर मग पोर्टल करतो. जर क्रिएट चलन केलं ती अमाऊंट जमा होईल, भरली जाईल, रिटर्न असाच थांबून राहील आणि मग अमाऊंट जमा झाल्यानंतर इथे युटिलायझेबल कॅश बॅलन्स मध्ये अमाऊंट येईल, रिक्वायर्ड कॅश 0 होईल आणि मग पुढे ती अमाऊंट सेटअप केल्यानंतर मग पुढे प्रोसीड टू फाईल जी आहे ते इथे काय होईल, ऍक्टिव्ह होईल. अशा प्रकारे फाईल होईल आणि मग ते क्रेडिट आहे ते क्रेडिट जमा होईल क्रेडिट लेजरला. आता कशा प्रकारे क्रेडिट जमा होतं हे तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला ही सगळी प्रोसिजर दाखवली, जेणेकरून तुम्हाला स्पष्ट असावं की रिटर्न 3B मध्ये केलेला प्रत्येक ITC क्लेम जमा होतो, पण जमा होण्याकरता तिथे एवढे कष्ट करावे लागतात आणि तरतुदी समजून घेऊन, नियम समजून घेऊन, रिव्हर्सल वगैरे सगळं करून, इवन
तिकडे जे मी तुम्हाला त्यांनी जो मेसेज दाखवला याचा पण तुम्हाला अर्थ क्लिअर करून देतो. जेव्हा मी हे करतो, हे जे विचारलंय इथे उल्लेख आलेला आहे IMS डॅशबोर्ड बद्दल, तर इथे डीम ॲक्सेप्टेड म्हटलेलं आहे. हे काय, हे थोडं कळावं म्हणून थोडं दाखवलं तुम्हाला. ज्यावेळेस मी टू काढतो, थोडं बघा, उपयोगी आहे, कामाचं आहे, म्हणून थोडा वेळ घेतो आहे, तुमचा वेळ देतो आहे टू समजून घेण्यासाठी. इथे खाली ओपन IMS डॅशबोर्ड आहे. या ओपन IMS डॅशबोर्डला आपण जातो. इथे बघा, इथे पेंडिंगमध्ये एक ठेवलेलं आहे. इथे ॲक्सेप्ट मध्ये दिसतंय, रिजेक्टेडमध्ये काही नाही आहे. हे जे इनवॉइस आहेत याला जेव्हा इथे क्लिक केलं गेलं तेव्हा इथे बघा, हे इथे ॲक्सेप्ट, रिजेक्ट आणि पेंडिंग प्रत्येक इनवॉइस हा इथे येऊन व्हेरीफाय करायचा आहे. IMS डॅशबोर्ड इथे इन्व्हर्ट सप्लाय दिसतो विथ ऑल स्टेटस इथे दिसतोय. हे सगळे इनवॉइस इथे दिसतील. या प्रत्येक इनवॉइसला ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. जर ॲक्सेप्ट नाही केलं तर ॲक्सेप्ट केलं असं मानलं जातं, आणि जर तो माझा सप्लाय नाही आहे तर इथे मी त्याला काय करीन, रिजेक्ट करीन, किंवा मला कन्फर्म नाही आहे तर पेंडिंगमध्ये टाकलं पाहिजे. जर पेंडिंगमध्ये टाकलं तर तो ITC आत्ता घेतला जात नाही, ती अमाऊंट मध्ये क्लेमसाठी जात नाही. डिलीट रिजेक्ट केली तर मग काय होतं, रिजेक्ट केलंय हे सप्लायरकडे जातं. समजा दुसऱ्या कोणाचा इनवॉइस जर माझ्या अकाउंटला सप्लायरनी टाकला असेल तर मी तो रिजेक्ट करतो. चुकीचा कुठलाही इनवॉइस माझ्या अकाउंटला दाखवला गेला, जो सप्लाय मी इन्व्हर्ट सप्लाय घेतलेला नाहीये, तो सप्लाय गुड्स सर्व्हिसचा असो, सप्लाय गुड्सचा असो या सर्व्हिसचा असो, जर मला कन्फर्म आहे की हा इन्व्हर्ट सप्लाय आपला नाही, मी संपर्क केला सप्लायरला आणि तो मला बोलला की चुकून तुमच्या नावावर टाकला गेला, तो तुम्ही ए आहात, तुमचा नाही तो बीचा आहे, बीचा मी तुमच्याकडे ए कडे टाकला, ही रिजेक्ट करेल. आणि जर हे वेळेवरती क्लिअर स्पष्ट होऊ शकलं नाही तर मी टायमिंग पेंडिंगमध्ये टाकेन. म्हणजे इथे ही सगळी जबाबदारी, म्हणजे हे प्रॉपरली ITC मॅच होण्याकरता टॅक्सपेअरला काय केलेलं आहे, ही सिस्टम IMS डॅशबोर्ड दिलेला आहे. त्या डॅशबोर्डला जाऊन काय करा, प्रत्येक इनवॉइस तुम्ही चेक करा, व्हेरीफाय करा तुमचा इन्व्हर्ट सप्लाय आहे की नाही आहे. म्हणजे सेक्शन 16 मध्ये जे इलिजिबल क्रायटेरिया आहेत त्या क्रायटेरियाप्रमाणे तुम्ही हा ITC, तुम्ही हा इन्व्हर्ट सप्लाय घेतलेला आहे आणि हा ITC तुमचा आहे, म्हणजे तुम्ही दिले सप्लायला टॅक्स, तुम्ही सर्व्हिस घेतली, गुड्स घेतले, सप्लायला टॅक्स दिलेला आहे, तर ॲक्सेप्ट करा. आता जर ते ॲक्सेप्ट केलं नाही तर इथे डीम ॲक्सेप्ट होतं, आणि मग पुढे काय होतं तर तिथली जी जेवढी ॲक्सेप्ट केलेली जेवढी अमाऊंट असते तेवढी अमाऊंट काय येते, इथे 3B मध्ये येते. मग 3B मध्ये ती अमाऊंट इथे आलेली आहे. ती अमाऊंट IMS डॅशबोर्डला जेवढं ॲक्सेप्ट केलंय, पेंडिंग अमाऊंट येणार नाही, रिजेक्ट केलेली अमाऊंट येणार नाही. म्हणजे मी इन्व्हर्ट सप्लाय घेतला ॲज अ टॅक्स पेअर, मी सप्लायरला काय अमाऊंट दिलेली आहे तेवढी अमाऊंट इथे आली. आता जर त्याच्यामध्ये काय असा सप्लाय घेतला आहे 17.5 मध्ये ब्लॉक आहे, तर मग खाली इथे रिव्हर्सलमध्ये मी टाकेन, म्हणजे माझा सप्लाय आहे तर मी ॲक्सेप्ट करतो. तिकडे मी जो सप्लाय घेतलाय, इन्व्हर्ट सप्लाय घेतलाय तर ॲक्सेप्ट करतो. पण जर तो ITC घेण्याजोगा नसेल तर रिव्हर्सलमध्ये टाकायचा. हे समजा इनवॉइस अपलोड केला पण संपूर्ण गुड्स रिसिव्ड झालेले नाहीत, गुड्स लॉटमध्ये येत आहेत, गुड्स इन्स्टॉलमेंटनी येत आहेत, तर मग काय होईल, लास्ट लॉट जेव्हा येईल त्या गुड्सचा, समजा नेक्स्ट मंथला येणार आहे किंवा आणखी नेक्स्ट मंथला येणार आहे, इन्व्हॉइस तर बनला पहिल्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात संपूर्ण गुड्स आले तर तिसऱ्या महिन्यात तो ITC इलिजिबल होईल. या महिन्यात इलिजिबल नाहीये सेक्शन 16 नुसार, त्याच्या नियमानुसार, मग तो ITC तात्पुरता रिव्हर्स अदरमध्ये करायला लागेल.
हे मी अगोदर पण सांगितलंय, रिपीट करतोय पुन्हा एकदा. ITCचा विषय आहे म्हणून रिपीट करतोय. 2 वेळा 3 वेळा प्रत्येक विषय मी का घेतो, तुम्ही एखादा क्लास अटेंड केला असेल, नसेल केला, ज्यांनी एकदा अटेंड केला त्यांना पक्क होईल, 2दा अटेंड केलं त्यांना आणखीन स्पष्ट होईल, लक्षात राहील, नाही केलं त्यांना एकदा तरी कळेल. त्यामुळे मी परत परत बोलत असतो. उद्देश आहे की तुम्ही शिकावं, तुम्हाला कळावं, हाच आहे. त्यामुळे इथे अमाऊंट आलेली आहे ती इन्व्हर्ट सप्लाय आहे हे मान्य केलं IMS डॅशबोर्डला म्हणून आली. पण तो ITC इलिजिबल नसेल, परमनंटली नसेल इलिजिबल, 17.5 मध्ये ब्लॉक आहे ते इथे रिव्हर्स करा. टेम्पररी इलिजिबल नसेल, जसं मी म्हटलं लॉट किंवा इन्स्टॉलमेंट, तर अदरमध्ये अमाऊंट टाका, रिव्हर्स करा. या प्रकारे ते रिव्हर्स केल्यानंतर मग इथे A मध्ये आलेला ITC, B मध्ये केलेला रिव्हर्सल A-B, फायनली ITC क्लेम जो आहे तो कुठे जातो, तो जेव्हा पेमेंट करायला जाऊ तिकडे जातो आणि पेमेंट ऑफ टॅक्स करत असताना मग तो ITC जो आपला विषय आहे क्रेडिट लेजरला जमा होतो. हे मला फक्त एवढं स्पष्ट करण्यासाठी, इतकं स्पष्ट करण्यासाठी मी एवढं दाखवतो. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर म्हणजे रिटर्न मध्ये क्लेम केलेली ITC जमा होणारी डिजिटल पासबुक. मग त्या पासबुकमध्ये ती अमाऊंट क्रेडिटची जाण्याकरता हे सगळं प्रोसिजर फॉलो केल्यानंतर ती जमा होते इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मध्ये. IMS डॅशबोर्ड मध्ये जो इन्व्हर्ट सप्लाय घेतलाय त्याचा ऍक्सेप्टन्स करावा लागतो. ऍक्सेप्टन्स नाही केला तर मानलं जाईल की ऍक्सेप्ट केलं आहे. ऍटलिस्ट मग जे रिजेक्टेड आहेत ते रिजेक्ट करावे, पेंडिंग आहेत ते पेंडिंग मध्ये टाकावे, बाकीचे ऍक्सेप्ट आपोआप होतात. मानलं झालं की ऍक्सेप्ट केले आणि मग त्यानंतर तो ITC GSTR 3B मध्ये येतो आणि मग पुढे पेमेंट ऑफ टॅक्स करताना तो क्लेम करण्यासाठी एक विंडो देतो आणि त्या विंडोमध्ये तो सेटअप होतो आणि मग पुढे जाऊन जसं मी इकडे याला आता सेव्ह करीन आणि ज्यावेळेस मी इथे आता प्रोसीड टू पेमेंट करीन, समोर येईल तर इथे मला फाईल करता येणार नाही. मी मेक पेमेंट करेन हे असं विचारेल. तुम्हाला त्याचा अर्थ कळला असेल. या प्रकारे इकडे एनी रेकॉर्ड ऑफ IMS डॅशबोर्ड वेअर नो ॲक्शन टेकन शॅल बी कन्सिडर्ड ॲज डीम ॲक्सेप्टेड. तुम्हाला त्याचा अर्थ कळला असेल. तर या प्रकारे तो जे तुम्ही ITC घेताय तो बरोबर घेताय, काळजीपूर्वक तुम्ही प्रोसिजर केलेली आहे याचं कन्फर्मेशन इथे द्यावं लागतं टॅक्सपेअरला किंवा टॅक्सपेअरच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तीला. तर या प्रकारे इकडे ते येईल. फारच महत्त्वाचा होता 86(1) त्याच्यावरती आपण एवढा वेळ घालवून हे केलेलं आहे आणि मला वाटतं इथे आपण थांबू शकतो का आता, कारण की हा रूल आत्ता काय आपला संपणार नाही आजच्या क्लासला. 86(1) मध्ये जे मी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह सांगितलं, पुढच्या क्लासला मी एका वाक्यात 2 मिनिटात सांगेन आणि मग रूल पुढे कंटिन्यू करेन. आपण रूल लेंदी आहे, वेळ लागणार आहे. त्याच्यामधले आणखीन हे जे मुद्दे आहेत PMT 03 त्यानंतर परत 03A वगैरे मला सगळं सांगायला लागेल, वेळ लागेल याला. आज मला फक्त 3B मध्ये क्लेम कसा होतो एवढंच सांगायचं होतं, तेवढं मी इथे क्लिअर केलंय. बरीच पानं आहेत पुढे, तर त्याप्रमाणे हे पुढच्या क्लासला आपण घेऊ शकतो. उद्याच्या क्लासला आपण हे कंटिन्यू करू. इथे आपण थांबू शकतो. विशाल सर, शुभम सर, निलेश सर, रिप्लाय करा म्हणजे मी आजचा सेशन आजचा क्लास इथे थांबवेन. ते आपण कंटिन्यू करू. उद्या रविवार सकाळी 10 वाजता आपण पुढचा जो आपला रूल 86 मला सब रूल आहे 86 वर मी थोडक्यात सांगेन आणि पुढे मग कंटिन्यू करेन आणि पुढे मग आपण लायबिलिटी आणि अनुषंगाने येणारे पुढचे सेक्शन आणि रूल बघू. इथे आपण आजचा क्लास थांबवत आहोत. उद्या भेटूया रविवार सकाळी 10 वाजता. थँक्यू व्हेरी मच. आजचा लाईव्ह क्लास अटेंड केल्याबद्दल विशाल सर, शुभम सर, निलेश सर. उद्या भेटूया आपण उद्याच्या क्लासमध्ये.